ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर सुनंदा दुधाळ म्हणून आहे. तर विट्यामधून त्यांनी हा अनुभव शेअर केला आहे. तर त्या म्हणत होत्या की माझं लग्न 8वीमध्ये झालं आणि घरची परिस्थिती म्हणजे तेवढी चांगली नव्हती माहेरची. तर त्यामुळं चौघी बहिणी आम्ही आमची 8वी 9वी सगळ्यांची झालेली आहे म्हणतात आणि आमची लग्न झाले. मी आता 42 वर्षाच्या आहे त्या म्हणत होत्या. तर ताई म्हणत होत्या की संत, गुरु वगैरे काही आमच्या घरात माहीत नव्हतं. ना सासरी ना माहेरी कुणालाही. म्हणजे फक्त राबायचं, ते घरात पैसे आणायचे, खायचं, झालं. म्हणजे काहीतरी सणवार आले, हे आलं, तेवढंच काय ते देवपूजा केली, नाही. ते काय उरूस हे ते सगळे असले प्रकार आमच्या घरी चालायचे म्हणतात. ते म्हणजे जत्रा, यात्रा म्हणतो ना आपण, हां, तसे. तर ते आणि मग सगळे पाहुणे-रावळे येणार, मग ते बोकड वगैरे हे ते सगळं व्हायचं म्हणतात. म्हणजे आत्ता ह्या 7 वर्षामध्ये मी आईंच्या मार्गामध्ये आले म्हणतात. त्यावेळेपासून मी खाणं बंद केलं. म्हणजे माझं बंद झालं म्हणतात. मला असं ज्यावेळेला मी बोधामृत वाचलं, ज्यावेळेला मी आईंचं चरित्र वाचलं म्हणतात, आईंची सगळी प्रकाशनं वाचली मी. माझं शिक्षण जरी कमी झालेलं असलं म्हणलं, तरी मला चांगल्या प्रकारे लिहिता वाचता येते आणि मला आवड पण होती. असं काही नाही की मला काही आवड नव्हती. पण मी मार्गात आले त्याला कारण होतं म्हणतात, की म्हणजे माझे मिस्टर वाईट नादाला लागलेले होते म्हणतात आणि 2 मुली माझ्या आहेत. तर मी फार त्या गोष्टींमुळं टेन्शनमध्ये आलेले होते. आपल्या मुली आहेत. बरं माझं शिक्षण पण नाही, मी पण तेवढी हे नाही. सॉरी. तर मग ते बाहेरच्या नादाला लागल्यामुळं मी सतत टेन्शनमध्ये आणि आजूबाजूला लोकं पण घरचेच म्हणजे रिलेटिव्हज, जे सासरचे, ते पण शिकवायला खूप जास्त होते म्हणला. त्यामुळं त्यांना हवा मिळालेली होती. तर मग ह्या गोष्टींमुळं मी खूप टेन्शनमध्ये यायला लागले आणि सतत 5 ते 6 वर्ष हे प्रकरण चालू होतं म्हणला आणि सगळेजण असं म्हणायला लागले, की आता तुझा नवरा तुझ्यासोबत राहणार नाही, लग्न करेल दुसरं वगैरे. मी खूप घाबरायची म्हणल्या, खूप रडायची, मी काय करणार? आणि असं नाही आहे, की आपण समजावून सांगावं किंवा भांडून सांगावं अशी परिस्थितीच नव्हती. जर आपलं कुणी ऐकतच नसेल पुढची व्यक्ती आणि त्याला सपोर्ट करणारी आजूबाजूला लोकं असतील, तर मी काय सांगणार आणि त्यांनी माझं काय ऐकणार आहेत? असं ते प्रकरण होतं म्हणतात. 5-6 वर्ष इतकी मी त्रासात काढत होते. त्याच्या आधी पण त्रास होते, नाही असं नाही म्हणतात. लग्न झाल्यापासून असं म्हणजे होतं, की गरिबी होती, हे होतं. ह्या सगळ्या गोष्टींना मी पाठ देत गेलेले होते. आणि म्हणजे माझे मिस्टर कोल्हापूरला त्यांना चांगला जॉब लागलेला होता म्हणतात. तर तिथं गेल्यापासून ते बिघडले म्हणतात. कोल्हापूरला म्हणजे ते जाऊन येऊन करायला लागले होते. 2-4 दिवसांनी यायचे वगैरे असं करायचे. म्हणजे आठवड्यातनं एकदा वगैरे. तर त्याच्यामुळं ते प्रकरण वाढलेलं होतं म्हणतात. आणि मला म्हणजे कुठनं थांबवायचं हेच नव्हतं म्हणतात. मी थांबवूच शकत नव्हते त्या गोष्टींना. ना माझ्या पोरी थांबवू शकत होत्या म्हणल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा सगळ्यांनीच फायदा उचलला म्हणला. मला आधीपासूनच त्रास होता, पण तिकडं गेल्यापासून परिस्थिती चांगली झालेली होती. म्हणजे जे आपण म्हणतोय ना म्हणला, की इकॉनॉमिकली म्हणजे जे जे परिस्थितीमध्ये खूप बिकट होते. मुलींच्या भवितव्यासाठी म्हणून त्यांनी तिकडं जॉब हे केला म्हणला आणि पैसा चांगला मिळायला लागला आणि त्यांची बुद्धी फिरली म्हणला. आणि खूप कमी काळ होता म्हणला, 2-3 महिने फक्त.
की मला त्यांनी चांगलं जॉब लागल्यानंतर चांगलं हे केलं आणि मग मला पण वाटायला लागलं अरे चांगलं झालं आणि बरं झालं आता आपल्या मुली पण आता मोठ्या व्हायला लागल्यात तर बरं झालं चांगलं झालं आणि असे ना का नवरा लांब का असे ना पण पैसा आता म्हणजे सगळ्यांना पुरेल असा का तर सासू सासरे माझी एक नणंद घरी आम्ही माझ्या 2 मुली आम्ही एवढी सगळी फॅमिली होतो म्हणलं का तर नंदेचं माझ्या लग्न जमत नाही आहे अजूनही ते आहे तसंच म्हणलं तर त्याच्यामुळं मी म्हणजे म्हटलं हां आपल्या परिवाराला पैसा पुरेल पण हे प्रकरण वेगळंच झालं आणि त्याचा आनंद बऱ्याच जणांना झाला की असा प्रकार झाला म्हणतात की म्हणजे माझं त्या घरात राहणं मुश्किल झालं. मी कसे दिवस काढले ते माझं मला म्हणतात माहिती ताई म्हणत्या आणि त्यात शिक्षण नव्हतं त्यामुळं मला काहीच करता येत नव्हतं म्हणल्या आणि इतके वर्ष जर आपण घरात राहिलो आहे तर अचानक उठून बाहेर जाणं मला म्हणजे ते मलाच जमेल असं मला स्वतःलाच वाटत नव्हतं म्हणल्या आणि 5 वर्ष अशामध्ये काढल्या म्हणल्या आणि 4-5 वर्ष अशामध्ये काढलं म्हणल्या आणि त्याच्यानंतर म्हणजे माझे मिस्टर महिन्यानी यायला सुरू झालं म्हणजे ते आठवड्याला येत होते 4-5 वर्ष असंच चालू होतं आणि ते कळायला पण लागलं होतं की त्यांचं लक्ष नाही आहे मुलींकडे लक्ष नव्हतं माझ्याकडे लक्ष नव्हतं त्यांच्यामुळं आमचे खूप सगळेजण अपमान करायचे खूप त्रास द्यायचे का तर नवराच आपला नाही मग सगळेजण बोलायला रिकामे होत होते म्हणलं सगळे त्रास सुरू झालेले होते तर अशामध्ये मला आईंचा मार्ग मिळाला म्हणलं शेजारच्यांकडूनच आईंचा मार्ग मिळाला म्हणला आणि ते खूप वर्षापासून करत होते पण आपलं पण हे यायला लागतं आहे म्हणतात की तो काय म्हणतो आहे आपण गुरु आयुष्यात येण्याचा आपलं पण काहीतरी वेळ असतं ती वेळसुद्धा यावी लागतं तर मी असंच एकदा खूप रडत होते म्हणल्या त्यांच्याजवळ तर त्या बोलताना मला बोलल्या म्हणल्या की आमच्या आईंचं थोडं करून बघ तुला थोडं म्हणजे असं काही ह्यात नाही आहे पण तू करून बघ आणि आईंनी कितीतरी जणांचे संसार बसवलेत आणि आमचे संसार पण त्यांच्याच जीवावर चालू आहेत म्हणजे त्यांच्या बहिणींचं त्या सांगत होत्या म्हणलं आमचे त्या सगळ्या बहिणी ज्या होत्या शेजारच्या आमच्या ताई होत्या त्यांच्या त्या सगळ्या बहिणी आईंच्या वर्गातल्या होत्या आमचं सगळ्यांचा आईंच्या कृपेवर संसार चालू आहे नाहीतर सगळं हे असे असतात प्रकार तर त्या बोलल्या करायला सुरुवात कर पण लगेच तू आज करायला लागलीस उद्या लगेच तुझं काम होईल असं काही नाही आहे हे भजन मार्ग आहे ह्यातनं आपल्याला म्हणजे एका जन्मात नाही जन्मानुजन्मे आपल्याला ह्या गोष्टींचा फायदा होत राहणार तर मग त्यांनी मला काही पुस्तकं वगैरे दिलेली होती बोधामृत हे पहिल्यांदा पुस्तक आणि मी म्हणते मी आवर्जून खरंच सांगेन ज्यांनी पण आपले दुसऱ्यांना काहीतरी देणार असतील ना म्हणजे वाचायला नवीन कोण बंधू भगिनी असतील त्यांना वाचायला तर खरंच बोधामृत आणि चरित्र ह्या 2 गोष्टी वाचायला द्याव्या जर आपण नवीन बंधू भगिनींना वाचायला काहीतरी देणार असू म्हणजे आईंची प्रकाशनं तर ती सगळी पवित्र आणि सगळे चांगली शिकवण देणारे सगळे हेच आहेत पण तरीसुद्धा काहीतरी का सांगू का मन तापलेलं असतं आहे किंवा मन खूप उद्विग्न झालेलं असतं आहे अशा वेळेला हे 2 जे आहेत पवित्र आपले ग्रंथ आहेत तर हे खूप महत्त्वाचे आहेत जे पण कुणी वाचणार असेल नवीन बंधू भगिनी तर त्या म्हटल्या मी पहिलं बोधामृत पुस्तक वाचलेलं होतं म्हटलं खूप मनाला समाधान खूप प्रश्नांची उत्तरं मला त्यातच आईंनी दिलेली होती आणि ना मी कमी शिकलेली पण मी वेड्यासारखं वाचलं म्हटल्या बोधामृत आणि बोधामृत तुम्हाला सांगू म्हणल्या काय ते मी असं काही ठरवलेलं नव्हतं म्हणल्या किंवा मी काही मागितलेलं नव्हतं फक्त मी एवढंच म्हणत होते म्हणल्या मागितलेलं नव्हतं म्हणजे असं नाही की म्हणजे मी नवस वगैरे आपण म्हणतो ना तशा प्रकारे काही हे नव्हतं का तर त्यांनी सांगितलेलं होतं ते ह्यातनं आई बाहेर करतील पण चालू कर हे होतं म्हणल्या
तर मग मी म्हटलं एवढंच काही ते मी हे केलेलं होतं म्हटलं की माझा नवरा मला आणि माझ्या मुलींना व्यवस्थित सांभाळू दे आणि जे लोक बोलायला लागलेत ना की तुला सोडून देऊन तो दुसरं लग्न करणार आहे, असे काही प्रकार घडू नये आई, हे एवढीच मी प्रार्थना करत होते म्हणल्या आईंकडं. बोधामृत पुस्तक ज्यावेळेला मी वाचायला घेतलं, ते वाचन ज्या वेळेला माझं संपत आलेलं होतं, जवळजवळ 20-25 पानं राहिलेली होती म्हणतात. आणि बोधामृत मी वाचत होते त्यावेळेला आणि बालोपासना करत होते. त्यांनी सांगितलेल्या 2 माळी जप कर, तर त्या कधी होत होत्या, कधी होत नव्हत्या म्हणल्या. 2 माळी जप हे कधी-कधी होत होत्या, कधी-कधी होत नव्हत्या. पण मी बालोपासना आणि बोधामृत रोजच्या रोज मी सुरू केलेलं होतं म्हणल्या. आणि ते पुस्तक वाचन 20 पानं राहिलेली होती म्हणल्या, 15-20 पानं राहिलेली होती. तोपर्यंत माझ्या मिस्टरांची कोल्हापूरमध्ये जॉब तो गेला. आणि मग मला एकदम धक्का बसला, घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसला की चांगला जॉब होता आणि अचानक तो गेला. मग परिस्थिती आणि परत म्हणजे कसं दुसरा जॉब मिळेपर्यंत वगैरे. मग ह्यासाठी मला पण वाटायला लागलं काय मी मागायला लागले, देव माझ्यासोबत काय करायला लागला आहे, असं ते मला वाटायला लागलं म्हणलं. पण तीच गोष्ट खूप महत्त्वाची ठरली आयुष्यात म्हणलं. जसा त्यांचा जॉब गेला तसं त्यांनी इकडच्या साईडलाच परत आमच्या इथून म्हणल्या 6-7 किलोमीटरवरच परत त्यांना जॉब मिळाला. आणि ह्या गोष्टीमुळं त्यांचं रोज घरी येणं व्हायला लागलं. पगार कमी होता. इथं आता जिथं आहेत माझे मिस्टर म्हणतात तिथं आता वाढलं आहे. त्यावेळेला तिथं पगार कमी होता म्हणला. आणि मग मला हे समाधान वाटायला लागलं म्हणल्या, पगार कमी होता, हे होतं, पण रोजच्या रोज माणूस घरी तरी येतो आहे. ह्या एका गोष्टीचं मला समाधान वाटायला लागलं म्हणल्या की काही नाही, काही का असेना, पण निदान हा माणूस घरी येतो आहे. आणि तुम्हाला सांगू म्हटलं की असं असतं की आपण जे रोज करून खाणं घालतोय, जेवण घालतोय, त्या जेवणामध्ये सुद्धा खूप फरक असतो. ते कुठं खात होते काय, आता मला त्या गोष्टी माहीत नाही. पण मला माझ्या शेजारच्या त्या ताईंनी सांगितलेलं होतं म्हणतात त्या की तू जे जेवण वगैरे हे करतेस ना, तर बालोपासना करताना जी अगरबत्ती लावली त्याचा अंगारा त्याच्या जेवणात घालत जा, हे त्यांनी मला सांगितलेलं होतं म्हणल्या. आणि काही भरवसा नाही, बायका बाहेर काहीतरी खाण्यातनं वगैरे पण घालतात वगैरे, असं ते त्यांनी मला बोललेल्या होत्या म्हणल्या. ह्या असल्या गोष्टी काही माहीत नव्हत्या म्हणल्या, ना माझ्या माहेरी ना सासरी पण नव्हतं असलं काही म्हणल्या. त्यामुळं ते काही मला तसल्या गोष्टी काहीच माहीत नव्हत्या म्हणल्या. पण हे प्रकार ऐकल्यानंतर मी घाबरले म्हणल्या. आणि त्यांनी म्हटलं की नॉनव्हेज वगैरे ते खाल्लं तर ते अंगारा वगैरे नाही घालायचा, का तर आमच्या घरी सारखं असायचं, त्यांना माहिती होतं. तर नॉनव्हेज वगैरे खाल्लेलं असलं तर नाही घालायचं अंगारा वगैरे. आणि नॉनव्हेज वगैरे शक्यतो नाहीच, जितकं जास्त व्हेजिटेरियन जेवण असेल तर ते त्याला जास्तीत जास्त दे. आणि ते तामसी आहार देऊच नकोस. म्हणजे ते काय माझ्या हातात नव्हतंच खरं त्या गोष्टी म्हणल्या. जे घरी बनवायला सांगतील तेच मी बनवणार आणि तेच मी सगळ्यांना देणार, असंच होतं. पण हे मात्र मी करायला लागले की त्यांच्या डब्यातून वगैरे जे पण भाजी पोळी जे पण दिलं जाईल ते त्यातनं मी अंगारा घालायला लागले म्हणतात. बालोपासना करताना जो अंगारा लावलेला असेल तो मी त्याच्यातनं हे करायला लागले म्हणतात, घालायला लागले. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, कुणाला काय वाटेल, कुणाला काय वाटेल मला माहीत नाही म्हणतात. पण माझ्या मिस्टरांमध्ये खरंच मला फरक जाणवायला लागला म्हणतात. आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होता म्हणतात. तो पहिलाच अनुभव होता की माझा नवरा 5-6 वर्ष माझ्यापासून लांब होता. तो माझ्या म्हणजे घरी येऊन राहिला, माझ्यासोबत येऊन राहिला, तोच सगळ्यात मोठा अनुभव होता. पण अंगाऱ्याच्या ह्यानं म्हणतात, जो मी अंगारा घालायला लागले जेवणातून बालोपासनेचा,
त्या अंगाऱ्यानं खूप मोठा चमत्कार झाला म्हणतात. ती म्हणजे तुम्हाला सांगू माझा नवरा कधीही कुठल्याही क्षणी मला सोडून गेला असता तेवढेपर्यंत झालेलं होतं म्हणला. पण तिथनं जॉब सुटणं, तो जॉब जाणं, त्यांनी परत येणं आणि त्यावेळेला मी बोधामृत वाचत असणं. त्यामुळं खूप खूप माझ्या मनाला हे. त्याच्यानंतर मग म्हटल्या बालोपासनेचा त्याने हे करून मग 2-2.5 वर्षांनी तुम्हाला खरं सांगू म्हटल्या, ती बाई सरळ घरी आलेली होती म्हटल्या. आमच्या आमच्या घरी आलेली होती आणि त्यांच्यातच काहीतरी दोघांच्यात बिनसलं म्हणतात. त्यांच्या दोघांमध्येच काहीतरी बिनसलं आणि ती बाई सरळ घरी आलेली होती. तिनं इतके आरोप, इतके काही घाणेरडे ते त्यांच्यावर घातलं आणि जी लोकं म्हणतात मला नावं ठेवत होती किंवा मला ना मुद्दाम असं हे करत होती, की तू आता काही नाहीस, तुला सोडूनच देणार आहे वगैरे. ते सगळे लोकं ना माझ्याकडं आज कौतुकानं बघतात म्हणतात, की असलं घाणेरडं काय माझ्यासमोर आलं तरीसुद्धा ही बाई सहन करत गेली. सहनशक्ती माझी जी होती ती खूप खूप होती म्हणतात. खूप सहनशक्ती होती म्हणतात. आईसारखी आमची सहनशक्ती आहे म्हणतात बहिणींच्यामध्ये, आमच्या सगळ्यांमध्ये. तर खूप खूप सहन केलं म्हणतात. ती बाई समोर येऊन इतकं घाण काही बोलली, त्यांना बोलली. त्याच्यानंतर माझ्याबद्दल काही सांगितलेलं होतं त्यांनी, ते सुद्धा माझ्यापुढं ती बोलली म्हणतात. म्हणजे मी अक्षरशः डोळ्यातून फक्त धारा येत होत्या म्हटल्या, बाकी काहीच नाही. आणि त्यावेळेला तुम्हाला सांगू म्हणतात मला आई बऱ्यापैकी कळलेल्या होत्या म्हणतात. मी फक्त ओम नमः शिवाय म्हणत होते. ती बाई बोलत होती. ह्यांचं सगळ्यांचं वचवच चाललेली होती, भांडणं चाललेली होती. माझी नणंद तिच्या अंगावर गेलेली होती. माझ्या भावाला काय बोलतेस, हे करतेस आणि घरी येऊन मुद्दाम हे करायला लागलेस का? ती तिच्या अंगावर गेलेली होती. ती बाई तिच्या अंगावर, माझ्या सासूच्या सुद्धा अंगावर ती बाई गेली म्हणतात. आणि मी फक्त अशी उभी होते म्हणतात. डोळ्यातून पाणी गळत होतं आणि मनातून नामस्मरण चालू होतं, ओम नमः शिवाय. मी कुणालाही काहीही बोलले नाही म्हणतात. मी फक्त उभी होते म्हणला. आणि ना माझ्या नामानं, माझ्या त्या सेवेनं आणि माझ्या आईंनी मला असं तारून नेलं म्हणतात, की माझ्या मिस्टरांना त्या गोष्टीचा पश्चाताप झाला. म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं की माणूस लगेच नाही बदलत म्हणतात. म्हणजे किती पण काही पण झालं ना, माणूस लगेच नाही बदलत. पण तो बदल झाला म्हणतात. हळूहळू नंतर खूप बदल झाला म्हणतात. आज मी म्हणतात अगदी ताठ मानेनं मी 4 लोकात उभी राहते आणि म्हणू शकते म्हणला, की माझ्या आईंनी मला ह्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं. अगदी ताठ मानेनं मी सांगेन, की आई माझ्या गुरु आहेत, आई माझ्या आई आहेत, आई माझ्या सर्वस्व आहेत. त्यांनी मला ह्या वाईट परिस्थितीतून बाहेर काढलं आहे. आणि माझ्या मुलींनासुद्धा मी आईंच्या मार्गात आणलेलं आहे म्हणतात. आता मला खूप मुलींची काळजी असायची म्हणतात. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी सांगते म्हणतात. माझ्या स्वतःचा हा अनुभव आहे. ह्या अनुभवावरून मी कधीच आता मुलींची काळजी करत नाही. मी खूप मुलींची काळजी करायची म्हणतात. आधी परिस्थिती नव्हती म्हणून, नंतर ह्या प्रकरणामुळं खूप मुलींची काळजी करायची म्हणतात. पण आता मी मुलींची काळजी करत नाही म्हणतात. आता अजिबात मला मुलींची काळजी वाटत नाही म्हणतात. का तर जरी वय झालेलं आहे माझ्या मुलींचं वगैरे, म्हणजे लग्नाच्या वगैरे आता झालेल्या आहेत, लग्नाच्या वयाला वगैरे यायला लागलेल्या आहेत. पण आता मला माहिती आहे म्हणतात, की माझ्या मुली खूप खूप चांगलं होणार त्यांचं. का तर आई आहेत त्यांच्यासोबत आता. माझ्यासोबत कुणी नव्हतं. पण माझ्यासोबत ज्यावेळेला आई आल्या ना, त्यावेळेला मी जगाचा विचार करायचा सोडून दिला आणि फक्त आईंवर सगळं सोडलं आणि आईंनी माझं सगळं तारून नेलं. तसंच माझ्या मुलींचं आता मला काही काळजी करायची गरज नाही म्हणतात. सगळं माझ्या मुलींचं आईच सगळं व्यवस्थित करणार आहेत. तर आता सगळं व्यवस्थित आहे म्हणतात. इथं जिथं आहे जॉब तिथंच आहे अजून. सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत. बाकीच्या गोष्टी
गोष्टींची मला काही गरज नाही आहे म्हणतात. बाकीच्या कुठल्या खूप मोठ्या आशा नाही आहेत माझ्या. पण आहे तो संसार कडेला जावा, आहे त्या मुलींचं चांगलं व्हावं, बस मला बाकी दुसरं काही नको आहे. आणि तो आता पूर्ण विश्वास आहे की आई ते करणार आहेत. माझ्या मुलींचं सगळं चांगलं आईच करणार आहेत, हा पूर्ण विश्वास आहे म्हणतात. का तर मला एवढ्या वाईट परिस्थितीतून त्या काढू शकतात. तर माझ्या मुलींचं तर आता अजून सुरुवात आहे. तर त्यांनी अगदी नेटानं उपासना केली ना, आई माझ्या मुलींना कधीच कुठं कमी पडू देणार नाही, तेवढी मला पूर्ण खात्री आहे, असं म्हणत होत्या ताई. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.